पुण्यातील केशवनगर माळवाडी परिसरात अमनोरा क्राउन टॉवर प्रकल्पामुळे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार माळवाडी ते केशवनगर जोडणारा महत्त्वाचा 18 मीटर रुंदीचा रस्ता नियमानुसार खुला ठेवणे आवश्यक असताना कंपाऊंड वॉल पुढे आणून रस्ता अरुंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या प्रकरणी भूषणदादा तुपे आणि अमोल नाना तुपे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी आणि मोजणी केली। स्थानिकांच्या दाव्यानुसार काही ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून संबंधित प्रकल्पाकडून आवश्यक कागदपत्रे मागवण्यात आली आहेत। परिसरात शाळा, गृहनिर्माण सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या असल्याने भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रत्यक्ष मोजणी पूर्ण होईपर्यंत काम थांबवावे आणि नियमबाह्य बांधकाम आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। यावेळी भूषणदादा तुपे, अमोल नाना तुपे, संदीप नाना तुपे, अमित आबा घुले, शैलेश तुपे, दिलीप तुपे, अमनोरा सिव्हिल इंजिनियर स्नेहल शिंदे तसेच पुणे महानगरपालिका बांधकाम विभागाचे इंजिनियर रमित परास उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पितांबर धिवार, पुणे। 17.5 नळी आमचा पवार पब्लिक स्कूलचा जो 18 मीटरचा RP रस्ता जुना आहे तो आता महापालिकेच्या हद्दीमध्ये DP झालेला आहे आणि त्या DP रस्त्यावरती अमनोरा टाउनशिपचा प्रोजेक्ट चालू आहे, जो क्राउन टॉवर म्हणून प्रोजेक्ट आहे। त्या ठिकाणी सर्वे नंबरच्या बांधावरून 9 मीटर असे रोड गेलेले आहेत, ते 18 मीटर रोड आहेत। तर त्यांच्या भागामध्ये काम करत असताना त्यांनी जो 9 मीटरचा हद्दीतला रोड सोडायला पाहिजे तर न सोडता त्यांनी 7 मीटर 7.5 मीटर अशा मार्जिनवरती ते आपले वॉल कंपाऊंड मारतायत आणि अतिक्रमण करतायत। वास्तविक पाहता हा जुना RP रोड आहे, माळवाडीपासून जो येतो तो केशवनगरला जाऊन मिळतो, अंडरपासमधून तो बाहेर पडतो। त्यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार आहे। तसेच या ठिकाणी भविष्यामधला रोड जो आता 18 मीटर असेल तर प्रपोजमध्ये जो DP आहे तो 24 मीटर आहे, त्याचं वाइंडिंग पण भविष्यामध्ये होणार आहे। जर आत्ता 18 मीटरमध्ये 9 मीटर त्यांच्या बाजूला असताना त्या 9 मीटरमध्ये पण ते 7 मीटरच सोडत असतील तर भविष्यामध्ये या रोडची परिस्थिती काय होईल? हे बाकीच्यांनी, शेतकऱ्यांनी, बाकीच्या बिल्डरांनी हे त्यांच्या हिशोबाने 9 मीटर सोडायचे, त्यांच्या हिशोबाप्रमाणे रोड सोडायचे आणि एवढी मोठी टाउनशिप करत असताना अमनोराने हे रोड न सोडणं म्हणजे आश्चर्यकारक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावरती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आम्ही पत्रव्यवहार केला होता। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन आज सर्वे केलेला आहे। सर्वेमध्ये त्यांनी स्वतः जागेवरती येऊन दोन्ही बाजूच्या मोजण्या केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खुलासा देऊन महापालिकेने त्यांना अमनोराच्या प्रशासनाला लेटर देत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना सगळ्या मोजण्या वगैरे मागितलेल्या आहेत। बाकीच्यांच्या पण ज्या आजूबाजूच्या आहेत त्यांच्याही मोजण्या मागून त्यामध्ये योग्य ती कारवाई करून जो 18 मीटर रोड आहे तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करायला पाहिजे। तो आता 9 मीटर चालू आहे, तोही खुला करायला पाहिजे, कारण तो 7.5 मीटरच रोड आत्ता ॲक्च्युली मिळतो आहे। सुरुवातीला अमनोराने ज्यावेळी क्राउन टॉवर चालू होता त्यावेळी जी झाडांची बाउंड्री आहे ही, त्या झाडांच्या बाउंड्रीप्रमाणे पहिले पत्रे मारले होते, त्यावेळी तो 9 मीटर बरोबर होता। परंतु आत्ता ज्यावेळी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सँक्शनिंगचं काम पूर्ण झालं आणि त्यांची आता पोझिशन चालू झालीत, त्याच्यानंतर यांनी सुरू केले की त्याच्यानंतर 1.25 मीटर त्यांनी पुढे येऊन रस्त्याच्या बाजूला अतिक्रमित करून RP रोडवरती अतिक्रमण करतायत। हा सार्वजनिक विषय भविष्यामध्ये अडचणीचा विषय होणार आहे। त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालून यावरती कारवाई करावी आणि हा रोड खुला करावा। मोजणी इन्स्पेक्टर या ठिकाणी आले होते, ते काय म्हणाले मोजणी संदर्भात? मोजणी इन्स्पेक्टरने दोन्ही बाजूनी मोजण्या चेक केल्या, दोन्ही बाजूनी मार्जिन जे रस्ता सोडलेला आहे तो चेक केला। त्यामध्ये अमनोराच्या बाजूने 7 ते 7.25 मीटर असंच मार्जिन भरतं आहे, काही ठिकाणी 8 मीटर भरतं आहे। त्यामुळे 1.3, 1.4 मीटर, 1.5 मीटर अशा मीटरच्या फरकाने अमनोराचं हे या रस्त्यावरती अतिक्रमण आहे। क्राउन टॉवरचे वॉल बांधताना ते अतिक्रमण आहे। तर त्यांनी तातडीने सांगितलं की आम्ही या संदर्भातले त्यांचे कागदपत्र मागून घेऊन त्यांना आम्ही वर्क स्टॉपची नोटीस देऊ आणि जोपर्यंत रस्त्याचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवू। आत्ता महानगरपालिकेचे जे कोण बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच भूषणदादा तुपे, संदीप नाना तुपे, अमोल नाना तुपे आणि शैलेश तुपे, दिलीप तुपे असे सर्वजण आम्ही आलो आणि माळवाडीवरनं अमनोराकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्ता 9 मीटरचा मार्बलनी सोडलेला आहे आणि तसेच DSKनी सोडलेला आहे। तसंच
आम्ही इथं मोजमाप टाकून जर पाहिलं तर हा मुळातच 18 मीटरचा रस्ता आहे आणि इथं जर प्रत्यक्ष पाहिलं असता त्या अधिकाऱ्यांना आणून आम्ही टेप टाकून मोजणी केल्यानंतर ॲमनोराची जी बाजू आहे, ॲमनोराचा जो क्राऊन टॉवर आहे, त्या क्राऊन टॉवरच्या जर बाजूने पाहिलं तर कुठं 1 ते 1.5 मीटर, कुठं 2 मीटर अशा काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत. ॲमनोराचे जे काही अधिकारी होते, जे प्रोजेक्ट पाहतात, ते सुद्धा आलेले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष येऊन इथं पाहणी केली. त्यांनासुद्धा आम्ही दाखवलेलं आहे की हा रस्ता कसा आपल्याकडनं बारीक होत आहे आणि तो लोकांना कसा कमी रस्ता झाल्यावरती ट्रॉफिकची समस्या पुढे येणार आहे, अडथळा निर्माण होणार आहे, हे त्यांना सांगितलं. जर त्यांनी हा रस्ता कमी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महानगरपालिकेत जाऊन आंदोलनाला सुद्धा बसणार आहे आणि आत्ता आम्ही हे कामसुद्धा थांबवलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की हा रस्ता जो नियमाप्रमाणे आहे तोच झाला पाहिजे आणि तसं नाही झालं तर मग आम्ही न्यायालयात जाणार आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमीत कमी 3 ते 4 शाळा आहेत. शाळांच्या बघा, आपण जर पाहत असाल तर बऱ्याचशा शालेय विद्यार्थ्यांच्या गाड्यासुद्धा जाता येत असतात. ह्या रोडला मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात ट्रॉफिकची वर्दळ असते. असं असताना हा जर रस्ता बारीक झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिकचा अडथळा निर्माण होणार आहे. हे सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या PMRDचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर इथं घटनास्थळी येऊन आपण पाहणी करून या रस्त्यामध्ये ॲमनोरा क्राऊन टॉवरचं जे बांधकाम चाललेलं आहे ते सँक्शनिंग आत्ता तरी तुम्ही वॉल कंपाऊंडचं थांबवावं, प्रत्यक्ष पाहणी करावी, मगच त्यांना काम चालू करून द्यावे. तोपर्यंत ते काम थांबवावं असं आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे.